हॅलो एव्हरीवन, तुम्हाला तर माहीतच असेल मखाना आपल्या शरीरासाठी किती हेल्दी असतो। तर आज मी बनवणार आहे मखानाची एक सुंदर अशी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। त्यासाठी मी घेतला आहे मखाना, पांढरे तीळ, 1 वाटी गूळ, वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे आणि तूप। अगदी थोडक्यात अशी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर आपण सुरुवात करूयात। पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घातला आणि त्यावर आपल्याला मखाना चांगला परतून घ्यायचा आहे। मखाना भाजून झाला की आता मी साइडला प्लेटमध्ये काढून घेते। आता पुन्हा मी पॅन मध्ये 1 चमचा तूप घालते आणि त्यावर आपल्याला घालायचा आहे 1 वाटी गूळ। गूळ आपल्याला तुपामध्ये चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। चमच्याच्या सहाय्याने मी गूळ चांगला फोडून घेते म्हणजे लवकर मेल्ट होईल। आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। गूळ असा चांगला मेल्ट झाला की त्यामध्ये ऍड करते मी वेलची पूड आणि जायफळची पूड। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत भाजलेला मखाना। मखाना चांगला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मखानाला गुळाचं कोटिंग लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी ऍड करते तीळ। पुन्हा एकदा सर्व चांगले मिक्स करून घेते। जोपर्यंत सर्व मखानाला छान गुळाचं कोटिंग लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता सर्व मखानाला चांगलं असं गुळाचं कोटिंग लागलेलं आहे। सर्व मखाना एकसारखेच दिसतात। चमच्याला लागलेलं मखाना मी असं छोट्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेते। आता आपला गुळातला मखाना रेडी आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे। दिसायला किती टेम्पटिंग दिसतंय तुम्ही बघू शकता। आता मखाना थंड झाला की पॅन मधून मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला वाटेल असं मखाना चिकटलेला आहे पण तो इझिली आपल्याला वेगळा करता येईल। कसं ते पुढे दाखवतेच। मखाना चांगला थंड झाला की असं एक एक करून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि एकदम इझिली वेगळे होतात, फक्त थोडा थंड होऊन द्यायचा आहे। तुम्ही स्नॅक्स म्हणून मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। सर्व मखाने मी चांगले असे वेगळे करून घेतले।
आणि आपला गुळातला मखाना खाण्यासाठी तयार आहे। सर्व मखाने मी एका डब्यामध्ये स्टोअर करते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि हो नक्की ट्राय करा, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।